महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो। दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, वह्या पुस्तक वाटप आणि अर्धापूरमध्ये 5 गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक असे विविध सामाजिक बांधिलकीसोबत आता मुदखेडला अजून 2 दिवसानंतर 24 तारखेला रक्तदान वापर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहामध्ये नेत्रदान शिबिर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर असे विविध आयोजन 80% समाजकारण 20% राजकारण या माध्यमातून दादांनी जे धोरण दिलेले आहेत त्यावर आमचा पक्ष चालत असून त्यांना आम्ही मानणारे कार्यकर्ते हे समाजापर्यंत जाऊन तळागाळातील गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही परिश्रम घेत असून दादाचे जे योजना लाडकी बहीण योजनेचा असतील फॉर्म त्यांचा असतील, पीक विम्याचा फॉर्म असेल, अशा विविध माध्यमातून आम्ही आहे की नाही जनजागृती मोहीम गाव तिथे बूथ तिथून आम्ही अवलंबले आहे। या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 1,500 लोकांनी या नेत्र शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे। 3 जानेवारीला माझा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त देखील आम्ही करतो। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत आमची राहते। त्या माध्यमातून आताच तुमच्या माहितीप्रमाणे कळालं आम्ही वर्षामध्ये 1 वेळेसच घेत होतो, आता इथून पुढे 2 वेळेस घेऊ 100%। अजितदादा यांना आमच्या तमाम राष्ट्रवादी नांदेड जिल्हा महिला, विद्यार्थी, युवक, सर्व सेल, सामाजिक न्याय विभाग, सोशल मीडिया विभाग, सर्व सेलच्या वतीनं आई तुळजाभवानी चरणी आम्ही विनंती करतो की अजितदादा यांना उदंड आयुष्य देऊन या महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकास कसा होईल हे आपण बघू।